मंडळी, मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की आज देशातला विरोधी पक्षनेता कोण आहे, तर तुमच्यापैकी अनेक जण राहुल गांधींचं नाव घेतील. काही जण शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, MK स्टॅलिन यांचीही नावं घेतील. पण सत्तेत कोण आहे असा प्रश्न विचारला तर तुमच्यापैकी प्रत्येक जण ठामपणे सांगेल की देशात मोदींची सत्ता आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून मोदींचा विजयी करिश्मा कायम आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं मी आज का सांगतोय, तर त्याचं उत्तर आहे इंडिया. मंडळी, इंडिया म्हणजे आपला देश नाही, तर इंडिया म्हणजे मोदी विरोधकांची आघाडी. जुलै 2023 देशात लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या होत्या. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी, मोदींची हॅट्रिक रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन एक आघाडी स्थापन केली आणि तिचं नाव ठेवलं इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स. शॉर्ट फॉर्म होतो इंडी, पण त्याच आघाडीला इंडिया असं म्हणू लागले. इंडिया आघाडीत अगदी पहिल्या दिवसापासून विचारसरणी आणि महत्वाकांक्षांचा संघर्ष होता आणि त्याचाच पहिला फटका बसला तो बिहारमध्ये. ज्या नितीश कुमारांनी पुढाकार घेऊन आघाडीची पायाभरणी केली होती, त्यांच्या पाटण्यातच विरोधकांची पहिली बैठकही झाली होती आणि तेच नितीश कुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDAमध्ये सामील झाले. नितीश कुमारांच्या या निर्णयाला सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे विरोधकांच्या या इंडिया आघाडीचं मुख्य नेतेपद. मंडळी, जानेवारी 2024ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेतेपदाची जबाबदारी आली. अर्थात काँग्रेस मोठा पक्ष असल्यानं छोट्या मित्रपक्षांनी त्या निर्णयाला विरोध केला नाही. पण महाराष्ट्र आणि हरियाणातील काँग्रेसचं पानिपत झालं आणि मित्रपक्षांमधून आता एक मागणी दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्या दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि तिकडे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी सभागृहाबाहेर अदानींचं अनेक मुद्द्यांवरून आंदोलनं सुरू केली. आणि इकडे राष्ट्रीय जनता दलाच्या लालू प्रसाद यादवांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम हे थेट इंडिया आघाडीच्या भविष्यावर होऊ शकतात. लालू प्रसाद यादव नेमकं काय म्हणालेत, आपण ते आधी पाहूया. ममता जी नेतृत्व मांग रही है इंडिया गठबंधन का कि हमको नेतृत्व दे दीजिए. ठीक है, दे देना चाहिए, हम सब. लेकिन कांग्रेस उसकी आपत्ति जता रही है. लालू जी कांग्रेस से जाता ममता को मुख्यमंत्री नीतीश कुमार यात्रा पे जा रहे लालू जी. अच्छा जा रहा है, तो अब तो नैन सेकने जा रहे हैं. न तो ममता जी को दे दिया जाए. हाँ, दे दे. मंडळी, अगदी नीट ऐकलत ना. लालू प्रसाद यादवानी इंडिया आघाडीचं नेतृत्व हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींना द्यावं असं म्हटलंय. बरं, फक्त लालू प्रसाद यादवच नाही, तर केंद्रीय राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते शरद पवारांनीही ममतांच्या नावावर संमती दर्शवली. तिकडे समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत सगळ्याच मित्र पक्षांचं ममतांच्या नावावर एकमत झालंय. त्यामुळेच की काय, ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनीही अगदी उघडपणे ममतांना इंडिया आघाडीचं नेतृत्व द्यावं अशी ठाम मागणी केली. ममता बंदोपाध्याय जी से कोई बढ़िया और नेता नहीं है जो इंडिया ब्लॉक का नेतृत्व कर सकता है. उनका प्रदर्शन आप देखें, यदि कांग्रेस और बीजेपी का डायरेक्ट फाइट देखें तो उनका सक्सेस रेट कांग्रेस का केवल 10% है. आप ममता जी को देखें तो उनका 70% स्ट्राइक रेट है बीजेपी के विरुद्ध जीतने का. अभी भी जो उपचुनाव हुए उसमें भी हमने देखा कि किस प्रकार से छक्का मारा और नरेंद्र मोदी जी और बीजेपी पश्चिम बंगाल के बाउंड्री के बाहर हो गए. जब से वह यहाँ पर प्रधानमंत्री बने हैं, उन्होंने अनेकों बार प्रयास किया, लेकिन बंगाल में वह नहीं कुछ कर पाए. जितनी बार आए उतनी बार तृणमूल का परसेंटेज वोट का बढ़ा और सीटें भी बढ़ी. और सभी घटक दल चाहते हैं कि सबको बराबरी से साथ में लेकर के चला जाए. और उसमें जो अनुभव ममता जी का है वह अद्वितीय है. वरिष्ठ हैं, 7 बार की सांसद रही हुई हैं, 4 बार केंद्र मंत्री रही हैं, 2011 से लगातार सफलतापूर्वक पश्चिम बंगाल का नेतृत्व कर रही हैं. उन्होंने इंडिया ब्लॉक खड़ा किया था और उनसे बढ़िया और कोई व्यक्ति हो नहीं सकता. इसी कारण से वरिष्ठ लोग, भीष्म पितामह भारतीय राजनीति के पिता तुल्य शरद पवार जी ने ये बात कही, उद्धव ठाकरे जी की तरफ से आई,
समाजवादी पार्टी की तरफ से आई, अब लालू जी भी उसकी पुष्टि कर रहे हैं। तो यह लोग समझते हैं कि अगर इंडिया ब्लॉक को आगे बढ़ना है तो उसके लिए अगर सबसे बढ़िया क्षमतावान कोई व्यक्ति है तो ममता बंदोपाध्याय है। पाहिलेत मंडळी, तृणमूल काँग्रेससह इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी केलेल्या मागणीवरच आपला आजचा पहिला प्रश्न होता आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। काय होता आपला आजचा प्रश्न? तर इंडी आघाडीचं नेतृत्व हे ममता बॅनर्जींनी करावं, लालू यादव आणि शरद पवारांसह मित्रपक्षांची मागणी योग्य वाटते का, हा होता आपला प्रश्न। आणि त्यावर होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, जसं मी आधीच सांगितलं की ममता बॅनर्जींच्या नावाला इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांमधूनच मोठा पाठिंबा मिळू लागलाय आणि अगदी ताजं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही म्हणणं आपण काय आहे ते ऐकूया। अगर देश में इंडिया ब्लॉक का फिर एक बार हमको ताकत खड़ी करनी है तो सबको एक साथ बैठकर इंडिया ब्लॉक के लीडरशिप के बारे में जो समय दे सके, इंडिया ब्लॉक के काम को देश भर में, उस बारे में, नेतृत्व के बारे में चर्चा करने की हमारी सबकी इच्छा है। चाहे शरद पवार जी हो, चाहे ममता जी हो, लालू जी, अखिलेश जी, उद्धव ठाकरे साहब, शायद नवीन पटनायक भी उसमें आ सकते हैं, नवीन बाबू भी आ सकते हैं। तो हम सब बात करेंगे, चर्चा चल रही है, आपस में एक दूसरे के साथ संपर्क चल रहा है। No, Mamta Didi is an internal part, absolute integral part of the India Alliance. She's one of the tall leaders of India. And in a vibrant democracy, there's a very big role and responsibility for the opposition. So clearly, if she wishes to take more responsibility, we'd be overjoyed. आणि इंडिया आघाडीतल्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर इकडे मित्रपक्षांनी मागणी केली आणि तिकडे काँग्रेसची प्रतिक्रिया आली। बरं, नुसती प्रतिक्रिया आली नाही तर काँग्रेसकडून राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे नेते आहेत अशी घोषणाही करण्यात आली आणि तीही खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून। पाहूयात वर्षाताई नेमकं काय म्हणाले। पक्षाचे नेते भूमिका घेतील आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समध्ये पूर्णपणे सगळं आबाधित आहे। राहुलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज सगळेजण त्या ठिकाणी आंदोलन करत असतो, त्यावेळेस सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी असतात, इंडिया अलायन्सचे सगळे लोक त्या आंदोलनामध्ये सामील होतात आणि म्हणून मला असं वाटत नाही की असा काही प्रश्न आहे। एखाद्याचं वैयक्तिक मत असू शकते, त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही। म्हणजे खासदार वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं ते आपण ऐकलं, पण याच मुद्द्यावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही मिनिटांमध्ये काँग्रेसचे नेते अतुल लोंढे असणार आहेत। त्यांच्याशी चर्चा करण्याआधी पुन्हा एकदा आपण दिल्लीला जाऊयात। तिथं आज हिवाळी अधिवेशनात एकदम आक्रमक चर्चा झाली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या खासदारांचा गोंधळ इतका वाढला की दोन्ही सभागृहाचं कामकाज अवघ्या काही मिनिटांमध्ये तहकूब करावं लागलं। हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेच्या आवारात काँग्रेसकडून उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरून रोज आंदोलनं करण्यात येत आहेत। कधी विरोधक काळ्या रंगाचा मास्क घालून आंदोलनं करतात तर कधी विशेष मजकूर लिहिलेला टी-शर्ट परिधान करून आंदोलनं करतात। आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींचा फोटो प्रिंट केलेल्या बॅग्स हातात घेऊन विरोधकांनी आंदोलन केलं। लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी आजही त्या आंदोलनात सहभाग घेतला। हे सगळं सभागृहाबाहेर घडत होतं तर सभागृहात सत्ताधारी पक्षाचे खासदार आक्रमक झाले। त्यामुळे गौतम अदानी यांच्यासोबतच्या कथित संबंधांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस आता अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरॉस यांच्यासोबतच्या लागेबांध्यांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडली आहे। भाजपनं जॉर्ज सोरॉस यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। याच कारणांमुळे गेल्या 2 दिवसांपासून संसदेचं कामकाज सुरळीत होऊ शकत नाहीये। भाजपनं आखलेल्या या रणनीतीला काय आणि कसं उत्तर द्यायचं याची काँग्रेसला कदाचित नेमकी कल्पना येत नाहीये। अमेरिकी यंत्रणांशी संगनमत करून भारताविरोधात कट कारस्थान रचण्याच्या प्रयत्नात गांधी कुटुंबीयही सामील असल्याचा भाजपचा आरोप आहे। भाजपनं हाच मुद्दा संसदेत लावून धरला। काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांचे जॉर्ज सोरॉस फाउंडेशनशी हितसंबंध असून भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणात भाजप अध्यक्ष JP नड्डांनी राज्यसभेत कोणता आरोप केला आपण तोही पाहूया।
लोकसभा के सदन के विपक्ष के नेता ने उठाकर ये साबित किया है कि बाहरी शक्तियों का वो एक तरीके से औजार बन करके, टूल बन करके देश में अस्थिरता लाने में अपना योगदान कर रहे हैं, कि यह देश में की आंतरिक सुरक्षा और देश की बाह्य सुरक्षा के लिए बहुत बड़ा खतरा है। और इसकी फंडिंग, इसको आर्थिक रूप से मदद देने का काम यह जॉर्ज सोरोस कर रहा है। मैं जानना चाहता हूं कांग्रेस पार्टी का और जॉर्ज सोरोस का क्या रिश्ता है। मंडळी, जे.पी. नड्डांनी आपल्या भाषणात ज्या उद्योगपतीचं नाव घेतलं ते कदाचित तिथल्या गोंधळात तुम्हाला नीट ऐकू आलं नसेल, तर आम्ही पुन्हा सांगतो. ते नाव आहे जॉर्ज सोरोस. हे आहेत अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार, उद्योजक आहेत. जॉर्ज सोरोस यांच्याविषयी आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे. ग्राफिक्समधून त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कोण आहेत जॉर्ज सोरोस? ज्यू वंशाच्या जॉर्ज सोरोस यांचा जन्म 1930 साली हंगेरीतल्या बुडापेस्टमध्ये झाला होता. नाझींच्या ताब्यातल्या हंगेरीतून 1947 साली ते लंडनमध्ये स्थायिक झाले आणि हमाली आणि वेटरची नोकरी करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. डबल ईगल आणि सोरोस फंड मॅनेजमेंट या पर्यायी गुंतवणूक उद्योगांमधून त्यांनी मोठ्या आर्थिक साम्राज्याची उभारणी केली. सोरोस यांच्याकडून 1984 साली जवळजवळ 120 देशांमध्ये न्याय, लोकशाही आणि मानवाधिकारची मूल्य जपण्यासाठी ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. सोरोस यांनी 1979 ते 2011 या काळात सामाजिक कार्यासाठीच $11 अब्ज देणगी दिल्याची माहिती आहे. आणि सोरोस यांच्यावर भारतासह अनेक देशांमध्ये एक ना अनेक आरोप आहेत. मंडळी, काँग्रेसचा सोरोस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपनं केला आणि त्यावर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारींनी उत्तर दिलं. जेव्हा ते उत्तर देत होते तेव्हा त्यांच्या शेजारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही बसल्या होत्या. सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीतही प्रमोद तिवारींनी सोरोस संदर्भातील जे आरोप होते ते सगळे आरोप फेटाळून लावले. जो कुछ भी नड्डा साहब ने कहा है पूरी तरह गलत, बेबुनियाद, सतही घटिया आरोप है. मैं इसका खंडन करता हूँ. दूसरा, मैं स्पष्ट कर दूं कि जैसे वो कह रहे हैं उन पे आधार नहीं, हमारे पास आधार है. एक न्यायालय ने संज्ञान लिया है 23,000 करोड़ रुपए की रिश्वत भारतीय जनता पार्टी की सरकार को दिया गया है, इनके अधिकारियों को दिया गया है. मंडळी, हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू असताना राज्यसभेत खासदारांचा आवाज इतका वाढला की सभापती जगदीप धनखड यांनी सभागृह तहकूब केलं. The House stands adjourned to meet at 11 a.m. on Wednesday, the 11th of December 2024. आणि तिकडे संसदेच्या आवारात सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनावरून फक्त राज्यसभेतच नाही तर लोकसभेतही संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी जोरदार टीका केली. आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच सत्ताधारी खासदार वेलमध्ये उतरले. आपल्या जागेवर उभं राहून सत्ताधारी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याला उत्तर म्हणून विरोधकांनीही घोषणाबाजी केली. त्याच दरम्यान रिजिजू यांनी काय टीका केली आपण तीही पाहूया. आपका शर्मनाक व्यवहार की वजह से जो सदन की गरिमा को ठेस पहुंचा है, आपको माफी मांगना चाहिए. और जॉर्ज सोरोस और कांग्रेस के नेतृत्व के बीच में क्या रिश्ता है और देश विरोधी ताकतों के साथ आपका क्या संबंध है, इसके बारे में भी आप यहाँ सदन में माफी मांगना चाहिए. और मैं आपको खंडन करना चाहता हूँ.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला टार्गेट केलं आणि प्रामुख्यानं गांधी परिवार निशाण्यावर आला. अशा वेळी पलटवार होणार हे अगदी निश्चित होतं आणि घडलंही अगदी तसंच आणि लोकसभेचं कामकाजही तहकूब झालं. सरकार जानबूझ के हाउस को चला नहीं रही है या फिर इनसे चल ही नहीं रहा है, मतलब इन काबिल नहीं है ये हाउस को चलाने के. क्योंकि आप देख रहे हैं हमारे जो प्रदर्शन हो रहे हैं 10:30 से 11 बजे तक होते हैं. जैसे ही हाउस शुरू होता है हम अंदर चले जाते हैं काम करने के लिए. काम हो ही नहीं रहा है. जैसे ही हम बैठते हैं ये लोग कुछ शुरू कर लेते हैं ताकि अर्जन हो जाए. और इनकी ये स्ट्रैटेजी है. मुझे लगता है ये बहस नहीं करना चाहते हैं. म्हणजे नुकतंच आपण खासदार वर्षा गायकवाडांना ऐकलं होतं, पण मित्रपक्षांच्या याच भूमिकेवर काँग्रेसची भूमिका आणखी सखोलपणे समजून घेण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आणि तिथे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. अतुलजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. अतुलजी, थेट मुद्द्यावर येऊया. आपण शरद पवार, लालू प्रसाद यादव यांच्यापासून अगदी संजय राऊतांपर्यंत इंडिया आघाडीतल्या प्रमुख मित्रपक्षांनी नेतृत्वावरून ममता बॅनर्जींचं नाव पुढे केलंय. या संदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल? असं आहे की इंडिया अलायन्सची निर्मिती झाल्यानंतर ज्या पद्धतीचा लढा आपण दिलेला पाहिलेला आहे त्याचा लोकसभेमध्ये पडसाद दिसले. वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेने ज्या पद्धतीने एक्सपोज केला की 5-5.5 करोड मतं जे आहे ते मतं वाढवून 79 जागांवर जवळपास जो आहे तो घपला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे 240वर पोहोचले नाही तर हे 150च्या आतमध्येच भाजप जे आहे ते संपलं असतं. अशा पद्धतीनं चोरी करत असताना आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे आणि एकत्र राहून हा लढा जो आहे तो दिला पाहिजे. कारण की भाजपला घालवून या देशाची लोकशाही वाचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते आपण पहिले केलं पाहिजे असं मला वाटतं. अतुलजी, हे तुमचं म्हणणं झालं, पण इंडिया आघाडीला एक मजबूत नेतृत्व हवंय, पूर्णवेळ नेतृत्व हवंय अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढे येते. याविषयी तुमचं मत काय? असं आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला असं वाटतं की त्याचा नेता जो आहे तो प्रधानमंत्री झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे, एखादं संघटन असेल तर त्याचा प्रमुख झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही वावगं असणं गरजेचं नाही आहे. पण काँग्रेस असा पक्ष आहे की काँग्रेसने संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन उभं केले, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी कणखर भूमिका घेतलेली आहे. आज मोदींसमोर चांगले चांगले लोक उभे नाही राहू शकत. त्या सगळ्या संस्था हातात घेतलेल्या आहे. प्रत्येकाला जेलमध्ये राजद्रोहाचा गुन्हा, UAPA अशा वेगवेगळ्या गोष्टींची भीती दाखवत असताना राहुल गांधी ज्या पद्धतीनं ताकदीनं उभे आहेत आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गावात घराघरामध्ये आहे. त्यामुळे ही लोकशाहीची जी चोरी होते आहे, मतांची जी चोरी होते आहे, ज्या पद्धतीने लोकशाही दळपल्या जाते आहे, सगळ्या संस्था दबावात घेतल्या जात आहेत, त्याच्यातून देशाला मुक्ती देणं ते गरजेचं आहे. त्यामुळे आपापसामध्ये तू कमी असं करणं काही योग्य होत नाही. तरी पण आमची इंडिया आघाडी आहे, इंडिया अलायन्सचं सगळं नेतृत्व आहे, ते एकत्र येतील आणि एकत्र येऊन याच्यावर चर्चा करतील. अतुलजी, ही जी गोष्ट आहे ती एका बाजूला आपण जरी मान्य केली तरी तृणमूलच्या खासदारांनी अगदी काँग्रेसच्या स्ट्राईक रेटवरून थेट भाष्य करून मोदींना रोखायचं असेल तर ममता बॅनर्जींचंच नेतृत्व हवं अशी थेट मागणी केलेली आहे. वेळ आली तर काँग्रेस ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य करेल का? असं आहे की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये चांगल्या पद्धतीने लढल्या, ताकदीने लढल्या, हे आपण पाहिलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने पण अनेक राज्य 2014 नंतर जिंकलेले आहेत. पण त्या जिंकण्याला काय अर्थ आहे? जर EVM सारखा घोटाळा होत असेल, जर तुमचे मतं चोरल्या जात असेल, एखाद्या राज्यात तुम्हाला जिंकून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला हरवल्या जात असेल, छोटं राज्य तुम्हाला जर मोठं राज्य घेत असेल, जसं आपण आता जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड अशा निवडणुका पाहिल्या. त्यामुळे कोण कणखर? सगळे कणखर आहे. राहुलजी कणखर आहेत, खरगेजी कणखर आहेत, ममता बॅनर्जी कणखर आहेत, उद्धव ठाकरेजी कणखर आहेत. सगळे कणखर नेते आहेत. मूळ ज्या ठिकाणी निवडणुकांचे निर्णय लागण्याचा जो प्रकार आहे तो हुडकून काढणे, त्या संदर्भामध्ये बॅलेट पेपरवर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे. म्हणजे इंडिया आघाडी आपोआपच येईल. तरी पण हे सगळे नेते जे आहे अतिशय परिपक्व नेतृत्व आहे. हे सगळे अनेक वर्षापासून हे लोक राजकारणामध्ये आहेत आणि मात दिली आणि सगळ्यांमध्ये मोदींची जी हुकुमशाही आहे, अमित शहाची जी हुकुमशाही आहे त्याला उत्तर देण्याची ह्या लोकांमध्ये ताकद आहे. आम्हाला असं वाटतं की ताकदीनं हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता सोडवले आहेत. कारण की शेवटी जयद्रथाची 100 पाप भरल्यानंतर कृष्णाने दर्शन काढलंच होतं. आज आपण मार्केटवाडीमध्ये आपण माझं लाईन घेत आहे, मार्केटवाडीच्या लोक म्हणजे श्रीकृष्णाचं सुदर्शनच आहे. त्यांनी सुदर्शन काढलं, ही ठिणगी कधी वनवा होईल याचा. आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोक विधायक मार्गाने चाललेले आहेत.
काही बांगलादेशसारखं आणि श्रीलंकेसारखं करत नाही आहे, विधायक मार्गाने चाललेले आहे. तर या अनुषंगाने लोकशाही वाचवणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं इंडिया अलायन्स, इंडिया आघाडीचे सगळे नेते जे आहेत सगळे कणखर आहेत आणि सगळे सक्षम आहेत देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी. अतुलजी, याच वर्षी जानेवारीच्या सुमारास मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. पण इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी खऱ्या अर्थानं जे आग्रही होते नितीश कुमार, ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर वर्षभरात आता ममता बॅनर्जींचं नाव पुढे करण्यात येते. याविषयी तुमचं मत काय? सत्ताची युगांबद्दल काय बोलायचं? नितीश कुमार हे सत्तेसाठी तिकडे आले, तिकडून सत्ता जाता असेल तर तिकडे गेले. मोदींनी भीती दाखवली, काही आमदार चालले गेले सोडून, कोणी ईडीला घाबरलं, कोणी इन्कम टॅक्सला घाबरलं. अशा घाबरट माणसाची तुलना खरगे साहेब, राहुलजी गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे या कणखर लोकांसोबत करण्यात काहीच अर्थ नाही. घाबरट आहे ते, घाबरल्याने गेले. आता जे उरलेले आहे ते सगळे ताकदवर. आता तो इंडिया अलायन्समध्ये त्या सगळ्या ज्या गोष्टी होईल, पण काँग्रेस हा जो पक्ष आहे हा पक्ष संपूर्ण देशामध्ये विखुरलेला आहे. गावागावामध्ये हा काँग्रेस पक्ष आहे आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची क्षमता काँग्रेस पक्षात दाखवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राहुलजी ज्या पद्धतीचं नेतृत्व देत आहेत, ज्या पद्धतीनं संसदेमध्ये लढत आहेत, ज्या पद्धतीनं रस्त्यावरची लढाई लढत आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी 4200 किलोमीटर पायी चालले, त्याच्यानंतर त्यांनी एक यात्रा पूर्व ते पश्चिम अशी पूर्ण केलेली आहे. देश पालथा घालणारा जगातला एकमेव नेता आहे. हे जे काम शंकराचार्यांनी केलं, जे काम अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी केलं, ते काम राहुल गांधीजींनी कशासाठी केलं? देश एकसंघ ठेवण्यासाठी केलं. आज एकसंघ राहण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. अतुलजी, आपण या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. पण हा मुद्दा जो आहे इंडिया आघाडीतल्या नेतृत्वाचा, हा मुद्दा जोवर हा प्रश्न सुटत नाही, त्यामुळे या प्रश्नाची चर्चा ही पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. धन्यवाद. मंडळी, इंडिया आघाडीचं नेतृत्व कोणी करावं या मुद्द्यावर आपण बातचीत केली हे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याशी. पण आता आपल्याला बातचीत करायची ती तृणमूल काँग्रेसचे समर्थक तौसीफ खान यांच्याशी, आणि ती देखील या गेस्ट सेंटरला मी स्वागत करतोय तौसीफ खान यांचं. तौसीफ जी, क्या आप कांग्रेस की लीडरशिप को एक मजबूत विपक्ष की तरह देखते हो? देखिए, कांग्रेस का भी एक रोल है. हम कांग्रेस को, क्योंकि वो ग्रैंड ओल्ड पार्टी है और कई जगह पे उनका प्रेजेंस है, लेकिन जहां तक चुनाव की बात है, बीजेपी मोदी के अंदर में जो हराने की बात है, उसमें कांग्रेस जो है बहुत ज़्यादा इफेक्टिव नहीं रही है. आप हाल में ही देख लीजिए महाराष्ट्र का जो रिजल्ट है, इससे पहले भी जो रिजल्ट आए हैं, जो कांग्रेस जितनी सीटों पे लड़ती है उसके बनिस्बत बहुत कम सीट जीत करके आती है. तो कांग्रेस को हम बिल्कुल, एक बहुत ही इम्पॉर्टेंट प्लेयर है कांग्रेस इंडिया गठबंधन में. लेकिन जहाँ तक सीट शेयरिंग की बात आती है, जैसे मैं आपको एग्जाम्पल दूँ तृणमूल के अगर एग्जाम्पल देता हूँ, तो बंगाल में सीट शेयरिंग का मुद्दा था. तो एक साल पहले से ही, 2024 के एक साल पहले से ही ममता बनर्जी की तरफ से ये बात उठी थी कि कांग्रेस सीट शेयरिंग पे एक एग्रीमेंट कर ले. लेकिन उनमें जो है काफ़ी देर किया और अल्टीमेटली ममता बनर्जी ने अपने कैंडिडेट्स डिक्लेयर कर दिए. तो कहीं ना कहीं थोड़ी सी कमी है कांग्रेस के पास में. सीट में चुनाव जीतने में, बीजेपी को हराने में उतनी ज़्यादा सक्षम नहीं है जितना कि उन्हें होना चाहिए. आप कह रहे हो कि कांग्रेस बीजेपी को हराने के लिए उतनी सक्षम नहीं है जितना उनको होना चाहिए, लेकिन क्या आपका राहुल गांधी के लीडरशिप क्वालिटी पे, नेतृत्व के उनके गुणों पे आपका भरोसा नहीं है? देखिए, राहुल गांधी जी को अभी अगर हम तुलना करें दूसरे जो लीडर हैं रीजनल पार्टीज़ के या अलायंस पार्टनर में, तो उनकी तुलना में उनकी जो है एक्सपीरियंस कमी है. और ममता बनर्जी के सामने अगर हम कहें तो हाँ, वो बहुत ही उनकी जो है अभी उन्हें सीखने की ज़रूरत है. और ममता बनर्जी की काफ़ी एडवाइस को वो फॉलो भी करते हैं. तो देखिए, ये एक लर्निंग प्रोसेस है जो वक्त के साथ जो है वो ठीक हो जाएगा. तफसील जी, इंडिया अलायंस की जो लीडरशिप की कमान है वो ममता बनर्जी के हाथों में सौंपी जाए, ऐसी मांग बहुत सारे नेताओं ने की है इंडिया अलायंस के. इस पर आपकी राय क्या है? ममता बनर्जी को लीड करना चाहिए इंडिया अलायंस को, ये कोई नई बात नहीं है. पिछले साल भी ये मांग हुई थी, लेकिन किसी वजह से इस पे जो है कोई सहमति नहीं हुई. और अभी क्योंकि हमेशा से ये डिमांड हुआ, जैसे ही अभी उपचुनाव बंगाल में हुए जिसमें 6-0 रिजल्ट आया, जो एक सीट जो बीजेपी के हाथ में था
6 में से, उसे भी ममता बनर्जी के तृणमूल ने ले लिया। उसके भी बाई इलेक्शन जो एमएलए से असेंबली सेक्शन में हुए उसे भी तृणमूल ने जीत लिया 6-0 में। तो और जहाँ तक महाराष्ट्र की बात थी तो चुनाव में बहुत ही जो एक्सपेक्टेड था उससे बहुत ही कम आए हैं सीट कांग्रेस को। तो इन परिप्रेक्ष्य में ज़रूरत है कि ममता बनर्जी को कमान दी जाए। ममता बनर्जी एक बहुत ही अनुभवी लीडर है। वो जो है यूनियन में मिनिस्ट्री में रह चुकी हैं, 5 दफ़ा वो एमपी रह चुकी हैं, 3 दफ़ा वो चीफ मिनिस्टर रह चुकी हैं, 2 दफ़ा और भी पोर्टफोलियो यूनियन मिनिस्ट्री के ममता बनर्जी ने संभाली है। उनकी जो राजनीतिक सूझबूझ है वो आज के टाइम पे देश में एक अकेली मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री हैं और ऐसी लीडर है जो कि मास सपोर्ट है, उनका ज़बरदस्त मास सपोर्ट है। और बंगाल में जहाँ जहाँ पे भी वोट होता है वो ममता बनर्जी के नाम पे ही जनता जो है उनको वोट देती है। और यहाँ तक कि आप देखें कि बीजेपी भी ममता बनर्जी से सीखती है। ममता बनर्जी का जो स्कीम है लक्ष्मी भंडार स्कीम, इसको ही रीब्रांडिंग करके बीजेपी ने महाराष्ट्र में इम्प्लीमेंट किया लाडली बहन के नाम से, और उसका उन्हें भी फायदा होता। तो जब बीजेपी भी जो ममता बनर्जी से सीखती है। तौसीफ जी, जब इंडिया अलायंस की नींव रखी गई तभी पहले पायदान पर बहुत सारे नेता थे, उसमें एक थी ममता बनर्जी, उनके साथ तभी नीतीश कुमार भी थे। लेकिन लोकसभा चुनाव के वक्त उन्होंने पलटी खाई और वो मोदी जी के साथ गए। लेकिन उसी के कुछ दौरान पहले इंडिया अलायंस की जो कमान थी, लीडरशिप की कमान, वो खरगे जी के पास गई। उसके बाद से जो नाम आना शुरू हुआ ममता बनर्जी का, अगर ममता बनर्जी के हाथों में इंडिया अलायंस की कमान नहीं आती तो ममता बनर्जी के पास कोई और प्लान है क्या? देखिए, ये तो वक्त ही बताएगा, क्योंकि एक अकेली ममता बनर्जी की बात नहीं, तृणमूल की बात नहीं है। इंडिया अलायंस में लगभग 2 दर्जन छोटी बड़ी पार्टियां हैं और ममता बनर्जी के नाम को जब पेशकश की गई कुछ दिन पहले तो आपने देखा होगा शिवसेना से संजय राउत का समर्थन रहा, शरद पवार का समर्थन रहा, सुप्रिया सुले ने कहा, अभी लालू यादव ने भी कहा। तो दूसरे भी जो अलायंस में जितनी भी पार्टियां हैं उनका भी ये कहना है कि ममता बनर्जी जो है कमान को लीड करें, इंडिया अलायंस के जो है ग्रुप की जो है कैप्टन बने। और देखिए, कांग्रेस को जो है अपना ईगो साइड में रखना होगा। आज अगर इंडिया टीम की अगर हम बात करें तो विराट कोहली कप्तान नहीं है, फिर भी वो एक बहुत अहम रोल निभाते हैं, प्लेयर बन करके वो खेलते हैं। ऐसा जरूरी नहीं कि हमेशा जो है कप्तान बने रहना होगा। ठीक उसी तरीके से कांग्रेस पार्टी को भी ये चाहिए कि अपनी ईगो साइड में रखे, भले उनके पास ज्यादा एमपी सीट है, लेकिन अगर कप्तान इंडिया ग्रुप की ममता बनर्जी को बना दिया जाए तो बेशक आने वाले दिनों में बीजेपी को खदेड़ के रख देंगी ममता बनर्जी, ठीक उसी तरीके से जिस तरीके से बंगाल में लेफ्ट का उन्होंने सफाया किया। तौसीफ जी, बहुत बहुत शुक्रिया, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, ज्याच्यामध्ये इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून आता जे काही खल सुरू आहे त्याविषयी तुम्ही आपला वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। मंडळी, खरं तर इंडिया आघाडीची स्थापना झाल्यापासून नेतृत्वाचा विषय आणि संघर्ष सुरूच आहे। मल्लिकार्जुन खरगेंना अध्यक्ष केल्यानं हा वाद सुटेल असं काँग्रेसला वाटलं होतं, पण लोकसभेनंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सारं वातावरण बदललंय। फक्त मित्र पक्षांकडूनच नाही तर आता आज सत्ताधाऱ्यांनीही काँग्रेसलाच टार्गेट केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।